नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आज कळंबोली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी शिवसेनेचे महत्त्वाचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी मावेजा संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय ट्विट करून सांगितलेला आहे. त्या मावेजामुळं शेतकऱ्यांना तसेच येथील सदनिकाधारकांना खूप मोठा फायदा होणार आहे. नवी मुंबईमध्ये सिडको क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या मावेजामुळं अडचणी येत होत्या, परंतु या निर्णयामुळे त्या अडचणी मिटणार आहेत असं बोललं जातं. खरं म्हणजे मावेजा काय आहे, तो निर्णय काय, त्याचा फायदा सदनिकाधारकांना कसा होणार आहे किंवा शेतकऱ्यांना कसा होणार आहे, ही माहिती आपल्याला घ्यायची आहे. सुरुवातीला मी शेवाळे साहेबांकडे जाईल. शेवाळे साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्व पदाधिकारी या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत. मावेजा हा विषय खरं म्हणजे तसा सर्वसामान्य इतर लोकांना कळणार नाही, ज्याच्याशी जे कनेक्ट आहेत अशाच लोकांना तो कळणार आहे. थोडक्यात या निर्णयाचं स्वागत करत असताना काय सांगाल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पनवेल नगरीतील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की मावेजाच नव्हे तर याच्या व्यतिरिक्त पनवेल महानगरीचा मालमत्ता कराचा प्रश्नसुद्धा पेंडिंग आहे. आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि आमचे खासदार मावळचे माननीय श्रीरंगाप्पासाहेब बारणे यांच्या माध्यमातून या पनवेल नगरीचे विद्यमान आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा ह्या पनवेलकरांच्या प्रश्नाविषयी बरेचशा पत्रव्यवहार आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे केला होता. त्याच्यातला पहिला निर्णय काल मावेजा संदर्भात अभय योजना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलेली आहे की साधारणतः 31 मार्चपर्यंत 50% सवलतीच्या दराने त्या मावेजावरती निर्णय घेतला आहे. पण आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जमलो आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे मंगेशजी रानोडे असतील, प्रथमेश सोमन असतील, यांनीसुद्धा याच्याविषयी बरेचसं पाठपुरावा केलेला आहे. त्या सविस्तर त्याची माहिती ते सांगतील आपल्याला. परंतु आम्ही याच्यासाठी आज जमलो की शेवटी आमचे नेते आहेत एकनाथजी शिंदेसाहेब. जसा हा मावेजाचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे तसाच प्रश्न माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी दिलेल्या पत्राच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचा मालमत्तेचा प्रश्न बी ते सोडवतील अशी आम्हाला सर्वांना आशा आहे. बरं, या ठिकाणी प्रथमेश सोमेन जे आहेत, खरं म्हणजे आपला अभ्यास देखील आहे या संदर्भात. सरळ शब्दामध्ये मावेजाविषयी माहिती द्यायची असेल तर मावेजा नक्की काय हेच अगोदर आपल्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे. त्यासाठी काय सांगता येईल? जय महाराष्ट्र. आपण विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर द्यायचं आहे तर मावेजा म्हणजे शेतकऱ्यांना जो वाढीव मोबदला त्यांच्या जमिनीचा हवा आहे सिडकोने संपादित केलेला, तर तो वाढीव मोबदला म्हणजे मावेजा. हे अगदी एक जास्त कायदेशीर किंवा टेक्निकली न जाता एखाद्या आपल्या संपादित केलेल्या जमिनीचा अधिकचा मोबदला, दॅट इज मावेजा. ओके, म्हणजे सिडकोने जेव्हा जमिनी संपादित केल्या होत्या तेव्हा एक ठराविक कायद्याने त्या जमिनी संपादित केल्या होत्या आणि त्या कायद्यानं ती रक्कम देण्यात आली होती. परंतु मात्र ती रक्कम कमी झाल्यानंतर शेतकऱ्याने परत वाढीव भावासाठी केसेस टाकल्या होत्या आणि त्याच्यानंतर जो वाढीव भाव ठरला तोच मावेजा, बरोबर ना? अगदी बरोबर, त्याच पद्धतीने वाढीव मोबदला म्हणजे मावेजा. ओके. मग आता या मावेजा संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे शासनानं, त्याचा फायदा सुरुवातीला तर त्या शेतकऱ्याला होणार आहे का, आणि होणार असेल तर कसा होणार आहे ते मला सांगा. त्याच्यानंतर मला असं विचारायचं आहे की खरं म्हणजे सदनिकाधारकांना सगळ्यात जास्त त्रास होता. म्हणजे कन्व्हिन्स डीड करत असताना मावेजाच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे अनेक सदनिकाधारकांना त्यांचे कन्व्हिन्स डीड करता येणार नव्हते. त्या लोकांना देखील याचा फायदा होणार आहे का हे सांगा मला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काल ट्विटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सांगितलं आणि जे परिपत्रक सिडकोला आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर ह्या प्रकरणामध्ये शेतकरी असेल किंवा जे सामान्य घरात राहणारे जे लोक आहेत की ज्यांनी इथे घरं खरेदी केलेली आहेत, सदनिका खरेदी केलेली आहेत आणि सगळ्या रजिस्टर्ड सोसायट्या, या सगळ्याच वर्गाला खूप मोठा फायदा होणार आहे. एक तर हा प्रश्न नवी मुंबई पनवेल महापालिका क्षेत्रांमध्ये सिडकोनी हस्तांतरित करून घेतलेल्या जमिनींवर ज्या बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंग्सच्या आणि सोसायट्यांच्या संदर्भात जास्त करून येत होता. त्या बिल्डिंग्सना ओसी मिळणं आणि ओसीच्या नंतर त्या सोसायटीच्या नावे सदर भूखंडाचं कन्व्हेन्स म्हणजे भूखंडाची मालकी त्या सोसायटीला मिळणं, हे दोन प्रमुख विषय होते. 15-20 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता, कारण वाढीव मोबदला जो द्यायचा आहे, जो मावेजा जो द्यायचा आहे, ज्या प्रकरणांमध्ये ज्या प्लॉटच्या संदर्भात ही मावेजाची प्रकरणं चालू आहेत ती मावेजाची रक्कम कोणी द्यायची, ती नक्की किती आहे हे निर्धारित करण्याच्या ज्या काही प्रलंबन सगळं होतंय
याच्यामुळे त्या सोसायटीला तोपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र काहींना तर काहींचं कन्व्हेन्स्ड होत नव्हतं. परंतु हा मावेजा जो आहे हा वसुली करण्याची जी प्रक्रिया ही पूर्णपणे स्वतंत्र केल्यामुळे जिथे लोकांना आपल्या सोसायटीचं कन्व्हेन्स्ड किंवा ओसी ज्यांची बाकी आहे तो जो मिळायचा प्रॉब्लेम होत होता, आता राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे पूर्णतः स्पष्ट केलेलं आहे की आता या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र असतील. ज्या लोकांना कन्व्हिन्स पाहिजे त्या लोकांना 100% कन्व्हिन्स मिळेल. फक्त त्या प्लॉटचं मावेजाचं प्रकरण चालू आहे म्हणून तुम्हाला कन्व्हिन्स करता येणार नाही किंवा तुम्हाला वाढीव जे काही ओसी किंवा भोगवटा प्रमाणपत्र जी काही गोष्टी असतील जे एक नागरिक म्हणून तुम्हाला सुविधा ज्या आहेत त्या तुम्हाला मिळणार नाही असं जे पहिले होतं ते आता टळलेलं आहे. आणि 100% हा नागरिकांचा फायदा आहे. शेतकऱ्यांचा फायदा याच्यामध्ये असा आहे, मावेजा येईपर्यंत सोसायट्यांना मिळत नव्हतंच, पण तो जो मोबदला आहे तो मग आता शेतकऱ्यांना मिळणार की नाही. जर एक प्रकारे लोकांना जर कन्व्हेन्स डीड मिळून गेली, ओसी मिळून गेल्या, तर मग असा प्रश्न निर्माण होईल की अशा पद्धतीची मावेजाची वसुली त्याचं काय बरं करायचं. तर मावेजाची वसुली जी आहे ती मात्र कुठेही थांबणार नाही आणि ती वसुली करण्याकरता मूळ शेतकरी, सिडको आणि विकसक ह्यांच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्या ॲग्रीमेंटचा अभ्यास करून त्याची जी जबाबदारी असेल त्या जबाबदारी व्यक्तीकडून ती जी किंवा संस्थेकडून त्या बिल्डरकडून जी काही व्यक्ती असेल त्यांच्याकडून त्याची वसुली करण्यात येईल. म्हणजे मावेजा कोणाला मिळणार नाही असं आहे का, तर असं नाही, मावेजा मिळणार, तो वसूल देखील केला जाणार. परंतु त्याची वसुलीची प्रक्रिया आणि सोसायट्यांना मिळणारी कन्व्हेन्स्ड आणि ओसीची प्रक्रिया या आता पूर्णतः स्वतंत्र करण्यात आलेल्या आहेत. तर बघा अजून एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. काय होतं की हे जे विकासक आहेत ना, हे शेतकऱ्यांचा मावेजा जी रक्कम त्यांना जी अडचण यायची ना त्याच्यामुळे रक्कम होल्ड करून ठेवायची होती, म्हणजे त्यांना द्यायची नाही. आता ह्या निर्णयामुळे बिल्डर लोक म्हणजे आता आपल्या भाषेत बिल्डर्स म्हणूया आपण, जे विकासक आहेत ते होल्ड करतील का, किंवा त्यानंतर शेतकऱ्यांना याच्यातनं संपूर्ण दिलासा मिळेल का, हाही एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. दुसरी गोष्ट अशी की जे सदनिकाधारक आहेत, जे फ्लॅट ओनर आहेत, जे आत्ता या पोझिशनला हे निर्णय आता लागू झाला एक प्रकारे, बरोबर ना, त्याच्यानंतर जर सिडकोकडे गेले की बाबा आम्हाला ते कन्व्हिन्स डीड करायचे आमच्या याचे, मग ते फिरवाफिरवीची उत्तरं असतील का बाबा ह्या निर्णयामुळे आता त्याचा काही संबंध नाही, लगेच कन्व्हिन्स डीड होऊन जाईल का, हा खूप मोठा दिलासा होणार जर तुम्ही जर म्हणत असाल तसं, तर तसं होईल का. निश्चित जनसामान्यांचा विचार करणारं सरकार म्हणून शिंदेसाहेबच्या सरकारची जी ओळख आहे त्या सरकाराच्या अंतर्गत घेतले जाणारे प्रत्येक निर्णय हे सामान्यांसाठीच असतात. आणि म्हणूनच मला सांगायचं की हा निर्णय किंवा हा प्रश्न जो वर्षानुवर्ष प्रलंबित होता तो अखेर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात त्यांच्या आदेशानेच तो सोडवला गेलेला आहे. आता सामान्य लोकांना सिडको बरोबर आपलं कन्व्हिन्स डीड करून घेण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. कारण मावेजाशी प्रलंबित प्रकरणांचा आणि याचा तुमच्या कन्व्हेन्सचा कुठला संबंधच लावायचा नाही, हे ज्यावेळेला परिपत्रकाच्या माध्यमातून सरकारने सांगितलेलं आहे. अगदी 1-2 दिवसात त्याचा GR आहे तो देखील निघेल आणि मग त्याच्यानंतर कुठली कायदेशीर अडचण किंवा सिडको देत असलेली मावेजाच्या प्रलंबित प्रकरणांची कारणं ही संपूर्ण जाणार आहेत. त्याच्यामुळे नागरिकांना आता काही त्याच्यामध्ये त्रास व्हायचा किंवा प्रॉब्लेम व्हायचा प्रश्न निर्माणच होणार नाही. बरं, या ठिकाणी रानोडे साहेब आहेत. खरं म्हणजे तुम्ही खूप प्रश्न असे हाताळलेत की या गोष्टीमुळे अनेक अडचणी आल्या होत्या. आता तुम्हाला काय वाटतं बाबा या सिडको क्षेत्रातील किती लोकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे असं तुम्हाला वाटतं. आम्ही सरासरी सर्व कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मागील 5 ते 6 वर्ष जेव्हा त्यांच्या संपर्कात होतो, तर जे विविध पदाधिकारी असेल गृहनिर्माण संस्थांचे किंवा इतर जे रहिवासी आहेत ज्यांना सिडको ट्रान्सफरचा विषय आहे, ते सगळे अत्यंत म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होतं एक विषय की आम्हाला होतच नाही आहे की आमच्याकडे सर्व कागदपत्र म्हणजे कन्व्हेन्स डीडचे 3 टप्प्यात प्रक्रिया असते. एक रजिस्ट्रारकडे जातं, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटीकडे जातं, स्टॅम्प ड्युटी डिपार्टमेंट, आणि तिसरी सिडकोकडे जातं. तर सिडको जोपर्यंत मावेजा भरतच नाही, तुमचे ड्यूज एवढे आहेत, बिल्डरचे ड्यूज एवढे आहेत, मावेजाने तुम्ही यूज नका. जेव्हा आम्ही रजिस्ट्रारांच्या भेटीला गेलो तर रजिस्ट्रार म्हणलं माझ्याकडून जवळपास जर 100 केसेस जात असतील त्यातले फक्त 5 लोकांना कन्व्हेन्स मिळते आणि बाकी 95% तसेच आहेत, अजून ते प्रलंबित आहेत. तर एवढ्या वर्ष प्रलंबित असलेला विषय जर एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे, एक समिती गठन झाली होती, जे रिटायर्ड चीफ सेक्रेटरी होते संजय कुमार यांच्या अनुषंगाने एक समिती गठन झाली, त्यांनी शिफारस केली होती आणि त्या शिफारसावरती अंमलबजावणी करण्याकरता आज धडाडीचा निश्चय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे, निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बरेच जे सदनिकाधारक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना हा दिलासा मिळणार आहे आणि हा उत्तमरित्या याच्या पुढचे GR सुद्धा आता आपल्याला प्राप्त होईल. आणि सर्वसामान्य जनतेसाठी किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांचं नीट माहिती मिळण्याकरता प्रत्येक शहरामध्ये जेवढे आमचे पदाधिकारी आहेत, शहर प्रमुख आहेत, मी आव्हान करतो नागरिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना की त्यांना संपर्क करावा, ते मदत करतील.
जर त्यांना मदत मिळत नसेल किंवा अजून त्यांना पूर्ण अजून माहिती तर आम्ही एक हेल्पलाईनसुद्धा जारी करत आहोत. त्या हेल्पलाईनमार्फत लोकांनी त्यांना आम्हाला संपर्क साधावा, जेणेकरून सिडको हा विषय जे कुठे अडथळा निर्माण होत असेल त्याला प्रॉपरली आम्ही गाईड करू आणि त्यांना लवकरात लवकर कन्व्हिन्स मिळेल. सर्वांना सर्व जेवढे पदाधिकारी आहेत किंवा ज्यांना अजून माहिती हवी आहे तर त्यांनी संपर्क आमच्या शाखांना किंवा सहप्रमुखांना करावाच. पण तत्पूर्वी त्याच्या पलीकडेही जर माहिती हवी असेल, डिटेल माहिती असेल तर एक व्हॉट्सॲपमार्फत आम्ही एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. त्या हेल्पलाईनचा नंबर आहे 8355883794. मी रिपीट करतो 8355883794 ह्या नंबरवर संपर्क संपर्क साधावा. तुम्हाला व्हॉट्सॲप करावा तुमची सगळी माहिती, जेणेकरून आम्ही तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती त्याप्रमाणे. तर असा हा निर्णय मावेच्या संदर्भात घेतलेला आहे. तो अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असून हजारो लोकांना त्याचा फायदा होणार आहे असा या ठिकाणी आशावाद सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे मावेजाचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे येथील प्रॉपर्टी कार्ड संदर्भातला जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने विरोधकांकडनं हाच मुद्दा या ठिकाणी पुढे केला जातो आणि शेवाळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा तो मुद्दा देखील या ठिकाणी निश्चितच एकनाथ शिंदे साहेब सोडवतील असा त्यांनी या ठिकाणी आशावाद व्यक्त केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, कळंबोली. धन्यवाद.